नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे मित्रांनो। जून महिन्याचा 12वा हप्ता आता या दिवशी बँकेत जमा होणार आहे। आता या 12व्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे। तर मग मित्रांनो, लाडक्या बहिणींना जूनच्या 12व्या हप्त्यासोबत कोणतं गिफ्ट मिळणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघू। मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, म्हणजेच जूनचा हप्ता जमा होणार आहे आणि सोबत लाडक्या बहिणींना लोन सुद्धा मिळणार आहे। मग लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे। लाडक्या बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण होईल। 11 हप्ते या ठिकाणी आलेले आहेत। आता 12वा हप्ता कधी मिळणार याची वाट सर्वजण बघत आहे, परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। महिला चिंतेत आहे। दरम्यान पुढच्या 8 दिवसात महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात। जून महिना संपायला अवघे 8 दिवस उरले आहेत। या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे। दरम्यान याच सोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींना आता कर्ज मिळणार आहे। मग लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात येणार आहे। मध्यंतरी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 40,000 रुपयांपर्यंत बँक लोन देईल। यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील। याबाबत विविध बँकांशी बोलणं सुरू असल्याची त्यांनी सांगितले होते। तसेच मित्रांनो, लाडक्या बहिणींना हे लोन कसं मिळणार आहे, तर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावेत। लोनसाठी अर्ज करताना महिलांना आपल्या बिझनेस संबंधी माहिती द्यावी लागणार आहे। महिलांना जे 1500 रुपये मिळतात त्यातूनच लोनचे हप्ते भरले जाणार आहे, जेणेकरून महिलांवर पैशाचा अतिरिक्त भार पडणार नाही। तसेच मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार आहे। या नवीन योजनेबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे। यामध्ये आता लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळून पतसंस्था सुरू करू शकणार आहे। लाडक्या बहिणींना हा नवीन उपक्रम आहे। याबाबत बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की शासनाच्या 8 मार्च 2019 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले होते। निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रियेत राबवण्यात आली आहे। यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे। मुंबई, पुणे, नवी मुंबई येथे ही पतसंस्था स्थापन केली जाणार आहे। ही पतसंस्था स्थापन करण्यासाठी सभासद संस्था 1000 असणे गरजेचे आहे। या संस्थेच्या नोंदणीवेळी 15 लाख रुपयाचे भांडवल असणे गरजेचे आहे। भांडवल असेल तरच पतसंस्था स्थापन करण्यासाठी परवानगी दिली जाईल। उर्वरित महापालिका या ठिकाणी 800 सदस्य असणे गरजेचे आहे। पतसंस्थेच्या नोंदणीवेळी 10 लाख रुपयाचे भांडवल निश्चित करण्यात आले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पतसंस्थेची सदस्य होण्याची संधी मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींना 2 गिफ्ट मिळणार आहे। एक म्हणजे 40,000 रुपयाचे लोन मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे लाडकी बहीण या आता पतसंस्था स्थापन करू शकणार आहे। महिला पतसंस्था या स्थापन केल्या जाणार आहे। लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत। दरम्यान या महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात कधीही महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात। अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, तरी या महिन्याच्या शेवटी हा हप्ता जमा होऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारची लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।